Welcome, students. Today we are going to learn a new lesson which is given on page number 55. प्रत्येक विद्यार्थ्याने 55 पान नंबर काढा. हा 55 पान नंबरवरचा भाग आपण लाईन टू लाईन त्याचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांच्या स्पेलिंग पाठ आहेत असं गृहीत धरून लेट अस स्टार्ट टू रीड अँड एक्सप्लेन इट. काल आपण याचा घोषवारा मराठीमध्ये व्यवस्थितपणे सांगितलेला होता पार्ट नंबर 1 आणि पार्ट नंबर 2 करता. तर ते थोडंसं लक्षात घेऊन पान नंबर 55 वरती अप्ले म्हणजे एक छोटीशी नाटिका त्यातला पार्ट नंबर 1 सुरू होत आहे. तर पार्ट नंबर 1 सुरू होण्यापूर्वी त्यातले जे पात्र आहेत हे पात्र सर्व व्यवस्थित एकदा समजावून घ्या. कल्पना करा आपण थिएटरमध्ये बसलेलो आहोत. एक 5-10 मिनटामध्ये नाटकाला सुरुवात होणार आहे. त्या दृष्टीने स्टेजवरचा प्रकाश आता हळूहळू वाढत जाऊन या नाटकामध्ये कोण कोण सहभागी आहेत तर ह्या पात्रांचा एकदा पहिल्यांदा परिचय करून घेऊया. त्यामध्ये फर्स्ट गार्ड म्हणजे पहिला रक्षक, सेकंड गार्ड म्हणजे दुसरा रक्षक, डिसायपल म्हणजे एक शिष्य एका गुरुचा, त्यानंतर पुढं किंग आहे, नंतर फोर्थ गार्ड मीन्स मेसेंजर एक आहे, त्याचबरोबर थीप म्हणजे एक चोर पण आहे, तसेच मर्चंट म्हणजे व्यापारी हा एक आहे, ब्रिक लेयर हा एक आहे, मॉर्टर मेकर आणि पॉटर असे साधारणपणे फर्स्ट पार्टमध्ये 4-6 कॅरेक्टरचा पात्रांचा उल्लेख होतो. आणि शेवटी 58 पान नंबरवरती मनी लेंडर आणि एक डॉटर म्हणजे एक मुलगी असेही काही मायनर म्हणजे कमी महत्त्वाचे पात्र या ठिकाणी आलेले आहेत. हा झाला पात्रांचा परिचय. वी मेड द लिस्ट ऑफ ऑल कॅरेक्टर्स दॅट हॅव ॲपियर्ड सो फार इन द पॅसेज. उतार्यामध्ये नाटिकेमध्ये आलेले सगळे पात्रांचा उल्लेख आपण केला. Let us start to read and explain step by step. A play, part number 1. Scene number 1. थिएटरमध्ये बसलेलो आहोत अशी कल्पना करा. धडा अत्यंत सोपा आहे. The king's court. The court awaits the arrival of the king. 2 guards are standing in front of the right stage. Scene number 1 starts. There is the arrival of the king in the court, so that everybody awaits the arrival of the king in front of the seat. In front of the king's seat, there are 2 guards and they are standing on the stage. कोर्टामध्ये राजाचं आता आगमन होत आहे. त्या दृष्टीने दरबारामधील सगळीच सेनापती, सगळे सरदारजी, सगळे सैनिक आणि त्या राज्यातली काही जनता समोर उपस्थित आहेत.
फर्स्ट गार्ड सेज, दोन टीममध्ये आहेत ना, तर त्याला सेज म्हणतो आपण. फर्स्ट गार्ड म्हणतो टू द सेकंड गार्ड, पहिला गार्ड हा दुसऱ्या गार्डला म्हणतो बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराईव्ह. बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराईव्ह. सेकंड गार्डला फर्स्ट गार्ड म्हणतो जरा सावध राहा, काही क्षणामध्येच आपल्या आदरणीय राजांचं आगमन होणार आहे. या नाटकामध्ये ज्या राज्याचा उल्लेख केलेला आहे ते राज्य आहे अंधेरी नगरी, आणि राजाचं नाव आहे चौपट राजा. अंधेरी नगरीवरून आणि चौपट राजाच्या नावावरून आपल्याला कळतंय का हे राज्य किती समृद्ध असलं पाहिजे आणि तो राजासुद्धा किती बुद्धिमान असला पाहिजे. हे नावावरूनच त्याची ओळख आपल्याला होते. म्हणून काहीसं विनोदाने फर्स्ट गार्ड हा सेकंड गार्डला म्हणतोय बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराईव्ह. सेकंड गार्ड सेज हू वॉन्ट्स टू बी अलर्ट, लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन दिस लँड. आय एम ॲट ईज ऑल डे दो आय एम अ गार्ड. दुसरा पारेकरी म्हणतो इथं कोणाला सावध व्हायचं आहे, या भूमीमध्ये, या राज्यामध्ये जीवन अतिशय लांब आहे. जीवन म्हणजे एक मोठी झोप आहे. म्हणून मी अत्यंत निवांत असतो. जरी दिवसभर पहारेकरी असलो तरीसुद्धा आपल्या राज्यामध्ये तसं सावध राहण्याकरता काही घडतच नाही. म्हणून मी निवांतपणे जीवन जगतो. हू वॉन्ट्स टू बी अलर्ट, लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन दिस लँड. आय एम ॲट ईज ऑल डे दो आय एम अ गार्ड. फर्स्ट गार्ड सेज हाऊ बोरिंग, I wonder if some interesting drama will unfold at the court today. It would be eleven the atmosphere. The first guard says, how boring. किती कंटाळवाणं आहे. आज या दरबारामध्ये काही मजेशीर नाट्य घडेल का? तसं झालं तर सगळं वातावरण हे आनंदित होईल, उल्हासित होईल. इट वूड इनलिफन द ॲटमॉस्फिअर, ENLIFEN, इनलिफन वातावरण, उत्साहित होणे. सेकंड गार्ड सेज आय वूड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन. आय वूड बी इक्वली हॅपी if there was none. Enter the disciple looking around. दुसरा पारेकरी म्हणतो असं काही झालं नाही तर मला तितकाच आनंद होईल, कारण का आपल्या राज्यामधले दिवस म्हणजे एक लांबलचक झोप आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं चित्ताला बंधन नाही. प्रत्येकजण आपापल्या मनाप्रमाणे वागतो. म्हणून असं काही घडलं तर मला यापेक्षा काही वेगळा आनंद होईल असं वाटत नाही. असा तो सेकंड गार्ड हा फर्स्ट गार्डला बोलतो. तर फर्स्ट गार्ड म्हणतो हाल्ट, जरा थांब. हाल्ट, यू आर अ स्ट्रेंजर. Second guard says, first guard says, halt, you are a stranger, give your identity. या फर्स्ट गार्ड आणि सेकंड गार्डच्या संभाषणाच्या दरम्यान त्या दरबारामध्ये कोणीतरी एक जण येतं.
म्हणून त्याला अडवताना पहिला गार्ड म्हणतो हाल्ट, स्टॉप हिअर, यू आर अ स्ट्रेंजर, तू या ठिकाणी परका आहेस, गिव युअर आयडेंटिटी, तू तुझं आयडेंटिटी म्हणजे ओळखपत्र दाखव किंवा ओळख सांग. मग आता हा असतो एक डिसायपल, एका ऋषींचा शिष्य. डिसायपल सेज, DISCIPLE, डिसायपल म्हणजे शिष्य. शिष्य आहे म्हणजे याचा अर्थ गुरु आहे. मग त्या गुरुचा हा एक शिष्य आहे. तो सांगतो यू आर राईट, यू आर राईट, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. आय ॲम अ व्हिजिटर हिअर, मी या ठिकाणी भेट देण्याकरता आलेलो आहे. अ डिसायपल ऑफ वाईज सेज, फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट विच लाईज द ईस्ट ऑफ युअर किंगडम. किंगडम म्हणजे काय रे? साम्राज्य. KINGDOM. तो शिष्य म्हणतोय यू आर राईट, तुझं म्हणणं अत्यंत बरोबर आहे. आय ॲम अ व्हिजिटर हिअर, मी या राज्यामध्ये तसा पाहुणाच आहे. अ डिसायपल ऑफ वाईज सेज, फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. तुमच्या राज्याच्या पूर्वेला घनघोर नावाचं जे अरण्य आहे, त्या अरण्यामधला एका विद्वान साधूचा मी शिष्य आहे. असं ऐकल्यानंतर फर्स्ट गार्ड सेज, व्हॉट ब्रिंग्ज यू हिअर, व्हॉट ब्रिंग्ज यू हिअर, तू इथं काय आणलेलं आहेस, तू इथं काय घेऊन आला आहेस, किंवा येथे तुझं आगमन कशा करता झालेलं आहे, असा प्रश्न कोणी विचारला? फर्स्ट गार्डने. कोणाला विचारला? टू हुम? द डिसायपल, शिष्याला. मग शिष्य त्यावर उत्तर देतो आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरी अबाउट धिस किंगडम ऑफ अंधेरी नगरी अँड द ग्रेट किंग. चौपट. आय एम especially impressed by the fact that everything in the market is sold at the same price, no complications. The disciple answered, he has given the explanation why I came here. त्याने त्याचं स्पष्टीकरण दिलं, मी इथं का आलो. तो सांगतो आय हॅव हर्ड अबाउट अंधेरी नगरी अँड अबाउट धिस किंगडम. I also heard that there is a great king whose name is Chaupad. I am impressed by his behavior, by his thoughts and how he conduct his rule. तो त्याचं राज्य कसं चालवतो, कसा बोलतो, कसा वागतो, यावरून मी ऐकल्यामुळं थोडासा प्रभावित झालो. हू वॉज इम्प्रेस्ड? द डिसायपल वॉज इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राईस. सो ऑल्सो the disciple told the first guard that he had heard about the market, and in that market everything is sold, everything, every object, every valuable things sold at the same price. सगळ्याच गोष्टी एकाच किमतीमध्ये विकल्या जातात
देअर इज नो कॉम्प्लिकेशन्स, आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काही गोंधळ नाही, काही कटकट नाही. मग जर सगळ्याच वस्तू ह्या एकाच किमतीमध्ये विकल्या जात असतील, भाजीपाला, सोनं, काही स्वीट्स, कपडे, तर विचार करण्याची काही कटकटच नाही, काही भानगडच नाही. सो आय केम हिअर, म्हणून मी या राज्यामध्ये आलेलो आहे. असं ऐकल्यानंतर द फर्स्ट गार्ड सेज, यू हॅव हर्ड राईट. In our land, you can buy the most rich and dictable sweets for the same price as an equal measure of vegetables. टाकासेर भाजी, टकासेर खाजा. I am quite happy about it, and it makes life easy. First guard also says that your hearing is right. तुझं ऐकणं, तुझे आमच्या राज्याबद्दल ऐकलं ते अत्यंत बरोबर आहे. इन आवर लँड, आमच्या भूभागामध्ये, आमच्या या अंधेरी नगरीमध्ये, यू कॅन बाय, तू विकत घेऊ शकतोस, द मोस्ट रिच अँड डेलिक्टेबल स्वीट्स फॉर द सेम प्राईज. या राज्यामध्ये भाजीपाला, काही महत्त्वाच्या वस्तू आणि त्याचबरोबर गोड अशा प्रकारचे पदार्थ ॲट सेम प्राईज, या सगळ्या गोष्टी एकाच भावामध्ये विकल्या जातात. टकासेर भाजी असेल, टकासेर खाजा असेल. सो आय एम क्वाईट हॅपी, म्हणून पहिला पारेकरी म्हणतोय की मी अत्यंत आनंदी आहे. इट मेक्स लाईफ इझी, आणि जीवन जगताना कुठल्याही प्रकारची कटकट राहत नाही, कुठल्याही प्रकारचा मनामध्ये गोंधळ राहत नाही. एव्हरीथिंग हिअर इज वंडरफुल. आमच्या राज्यामध्ये सगळं काही झकास आहे, सगळं काही चांगलं आहे, सगळं काही ओके आहे. असं त्या डिसायपलनी ऐकल्यानंतर डिसायपल सेज, सो इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन धिस लँड. मग जर असं असेल तर आय वॉन्ट टू सेटल इन धिस लँड. SETTLE, सेटल मीन्स स्थानापन्न होणे किंवा कायमचं वास्तव्य करणे, परमनंट सेटलमेंट. सो इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड, बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे अँड पे माय रिस्पेक्ट टू द मायटी किंग चौपट. मग तो डिसायपल सांगतो, मला या राज्यामध्ये राहण्याची इच्छा आहे, परंतु राहण्यापूर्वी आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट. या राज्यामधलं जे तुमचं राज्य चालतं, हे राज्य पाहण्याची माझी इच्छा आहे. अँड आय वॉन्ट टू बो, मला त्यांना वाकून नमस्कार करायचा आहे. कोणला? तर त्यांचा जो राजा आहे ना, चौपट, त्या राजाला वाकून नमस्कार करण्याकरता आय वॉन्ट टू गिव्ह माय रिस्पेक्ट टू द मायटी किंग चौपट. त्या मायटी किंग चौपटला मला नमस्कार करण्याची इच्छा आहे, म्हणून मी या दरबारामध्ये आलेलो आहे. अशा प्रकारचं स्पष्टीकरण द डिसायपल गिव्ज टू द फर्स्ट गार्ड. मग आता आपण या पहिल्या पानावरती काय पाहिलं तर सीन नंबर 1. त्या सीन नंबर 1मध्ये
King's court is started. Everybody awaits the arrival of the king. In front of the king's seat, there are two guards and they are standing in front of the stage. First guard and second guard. It means there is the conversation between first guard and second guard. Between them or between the conversation, the disciple came from the Ghanghor forest, and he was the disciple of Vaisaja. The first disciple asked him, "Why are you come here?" The disciple gives answer and he says that, "I have heard amazing stories of your kingdom, Andheri Nagri, and your great king Chaupat. So I am impressed by his behavior. Everything in the market is sold at the same price. There is no complication to live here. I want to settle here." So first guard heard each and everything of the disciple, and he gives more explanation that everything means vegetables and delectable sweets are sold in the same price as an equal measures. अशा प्रकारचा या पान नंबर 55वरती दोन गार्डचा त्याचबरोबर डिसायपलचा आपण संवाद ऐकलेला आहे. यानंतर पान नंबर 56वरील आपण एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करू. छानपैकी निवांत ऐकत चला, समजावून घ्या. परीक्षा चुकणार नाही, अभ्यास चुकणार नाही. ज्ञाना इतकं सर्वश्रेष्ठ साधन कोणतंही नाही. म्हणून प्रत्येक दिवशी आपल्या बँक अकाउंटवरती नवीन नवीन काहीतरी ज्ञान पडलं पाहिजे, नवीन नवीन ज्ञान घेतलं पाहिजे. कालचं ज्ञान जर आज असेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणून वेळेचा सदुपयोग करा, अभ्यास करा. ओके, ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे टू एव्हरीवन.